बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र। नमस्कार, जय भीम। दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज दिनांक 1 मार्च 2025, या वर्षातला शेवटला महिना। आज संपूर्ण चॅनलमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आज हे सुरू होता, एक बीजेपीच्या विरोधात सर्व होतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्ली इथे एक हायकोर्टाने एक फार जुनी 10 वर्ष आधीची एक पिटिशन होती, नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीच्या बाबतीतली होती। ती मात्र आता यावेळेस तुषार मेहता तिथे उभे होते आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि कोर्टाच्या समोर त्यांना सांगावं लागलं की आम्ही नरेंद्र मोदीची डिग्री सार्वजनिक करणार नाही, पण ती मात्र कोर्टाला दाखवू। आज कोर्टाला जर ती दाखवायची झाली तर मग ती नॅचरली विरुद्ध पक्ष किंवा याला जो आहे त्यालाही तेवढा अधिकार आहे की काय पाहिलं त्यांनी। कोर्टाला दाखवून म्हणजे काय जजनी पाहायचं आणि गप्प बसायचं असं नाही ना। कमीत कमी तुम्हाला जो हे असेल, तुम्हाला अधिकार असतो, जो पिटिशनर असतो, जो कंप्लेनंट असतो, त्याला अधिकार असतो की ती डिग्री काय आहे म्हणून बघायची। आता त्याच्यावरती काय होईल काय नाही ते काही सांगता येत नाही, परंतु असं मात्र कळते की दोन्ही ज्यावेळेस सर्वात पहिले 10 वर्षापूर्वी अमित शहानी एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की ह्या डिग्री होत्या आणि ह्या ओरिजिनल आहेत, आता आम्ही सार्वजनिक करतो। परंतु ते लोकांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका आहे, नावात चुका आहे। त्यावेळेस कॉम्प्युटर नव्हतं, कॉम्प्युटरने केलेली डिग्री, अशा सर्व घटना होत्या। आणि समजा जर ते हा सर्व ड्रामा ओपन झाला आणि हे लक्षात आलं की ह्या दोन्ही डिग्र्या फर्जी आहेत आणि याच्याशी काही संबंध नाही आहे, तर अशा ठिकाणी मात्र फार मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींची गोची होऊ शकेल। चीफ इलेक्शन कमिशनला कडे हे मॅटर जर गेलं तर त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं लागेल, टर्मिनेट करावं लागेल। आणि जर नरेंद्र मोदी जर टर्मिनेट केलं तर त्यांना संपूर्ण भारताची राजकारणच बदलते। अशा ठिकाणी आजचा हा अत्यंत महत्त्वाचा एक हे होते आणि सर्वच टीव्ही चॅनलनी, सर्व यूट्यूब चॅनलनी ह्या इश्यूला त्यांनी फार प्रॉमिनंटली घेतलेलं आहे। पुन्हा एक अशा वेगळ्या एका टीव्ही चॅनलची एक यूट्यूब चॅनलनी एक दाखवलेलं आहे की त्या जजची पुन्हा ट्रान्सफर करण्यात आली की काहीतरी असं आहे, परंतु ते किती खरं आहे अशा वेळेस नेहमी काहीतरी असं वेगळे तिगळे असतात। परंतु ऑथेंटिसिटी जी असते, यूट्यूबचे काही ठराविक आणि ऑथेंटिक चॅनल आहे ते निश्चितच त्याच्यामध्ये फार भरोसा ठेवण्यासारखा असतो। त्याच्यामुळे आम्ही बाकीच्या न्यूजला आम्ही फार तर लक्ष देत नाही। आज दुसरी एक न्यूज होती अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे 8 लाख करोड शेअर मार्केट पूर्णच्या पूर्ण लोकांचे स्वाहा झालेले आहेत। अत्यंत दुःखद घटना या देशाची आहे की जे लोक, लाखो लोक त्याच्यामध्ये छोटे मोठे कामं करणारे, हजारो लाखो लोक जे काम करत होते, आज सर्वांची हालत इतकी खराब झालेली आहे की मागच्या 30 वर्षामध्ये असा पिरियड कधीच आलेला नाही। जे लोक छोटे मोठे कामं करत होते, ज्यांना 2 पैसे त्याच्यातनं मिळत होते, लोकांचा पैसा इन्व्हेस्टमेंट होत होता, तो सर्वच्या सर्व पार नाहीसा झालेला। एखाद्याचं जर एखाद्याकडे लग्न असेल आणि त्याच्याकडे त्याला शेअर असतील तर त्याला वाटत असेल की मी 5 लाख रुपये मी माझ्या पोरीच्या लग्नात किंवा पोराच्या लग्नात लावेल, परंतु जर श्रिंकेज झालं आणि जर त्याच्या हातामध्ये फक्त 1.5 लाख रुपये मिळाला तर त्याचा 3.5 लाख रुपयाचा तरतूद करावी लागेल, कारण त्याच्याशिवाय त्याचं होणार नाही। अशा ठिकाणी या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुजराती लोक आणि काही ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक संपूर्ण डुबलेले आहेत आणि त्याच्यामुळे कॉर्पोरेट लेवलवरती ज्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे ते कुठेही भरण्यासारखं नाही आहे। अनेक बँकांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अशा डायरेक्शन्स दिल्या की तुम्ही पहिले कॅप होती, याच्यापेक्षा जास्त तुम्ही गव्हर्नमेंट इक्विटीमध्ये टाकता येत नव्हतं आणि बाकीच्या ठिकाणी टाकता येत नव्हतं, परंतु ती फ्री केली। त्याच्यामुळे संपूर्ण पैसा बँकेचा, कॉर्पोरेटचा, इन्शुरन्स कंपन्या असतील, पेट्रोकेमिकल असतील, यांचा सर्व पैसा शेअर मार्केटमध्ये आहे आणि तो पैसा डुबला असेल तर त्यांची हालत काय होईल त्याच्यामुळे सांगणं अवघड आहे। आणि अनेक बँका गव्हर्नमेंटला विकल्याशिवाय त्याला पर्याय नाही। पूर्ण फॉरेन बाहेरचे लोक येतील, ऑप्शनमध्ये घेतील आणि संपूर्ण आपली दादागिरी करतील। आज जशा पद्धतीने झालेलं आहे, डोनाल्ड ट्रम्पनी ज्या पद्धतीने टेक्सा कंपनीच्या सर्व कार इथे मार्केटमध्ये फक्त 15% इम्पोर्ट ड्युटी लावून जसं केलं, तशा अनेक कंपन्या इथे येतील आणि तुमच्या बनवलेल्या सर्वच्या सर्व कंपन्या नष्ट होतील। अनेक फॅक्टऱ्या त्याच्यामुळे बंद होतील, कारण जर हा असं रेसिझम झालं तर त्याच्यामुळे आपल्या देशातलं फार मोठं नुकसान होईल। एखादी कंपनी उभी करायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहिती आहे, परंतु जेव्हा नष्ट होते त्याचे काय हाल होत असतात
ते तुम्हाला चांगलं माहिती असायला पाहिजे. अनेक लोकांना घरी जावं लागते. तर असं ह्या देशामध्ये होऊ नये. आणि आता मला असं वाटते की सर्व स्तरावरती आता नरेंद्र मोदी सर्वांना नकोशे झालेले आहेत. आता जरी त्यांचं काही असेल, परंतु पक्ष वगैरे नंतरच आहे, पण ज्यावेळेस तुमच्या खिशातनं एवढा मोठा नुकसान होत असतं, एवढं मोठं नुकसान होते, त्याचे फटके ज्यावेळेस बसतात, मग बाकीचे लोक काही त्याच्यात डोक्यात सुचत नाही. चला तर आज दैनिक बहुजन सर्वोच्च आपण आढावा घेऊया. आज दिनांक 1 मार्च 2025. मतदार यादी घोटाळ्याविरोधात काँग्रेस राबविणार राज्यव्यापी अभियान निश्चित आहे, कारण ते महत्वाचं आहे. कारण ज्या प्रमाणामध्ये मतदानामध्ये जे हेराफेरी होत आहे आणि तीच जर सर्वात पहिले त्याच्या अगेन्स्टमध्ये जर अभियान सुरू करतील तर बीजेपीला मोठा फटका बसेल. आणि याच्यामध्ये काँग्रेसचे लोकांनी फार मोठा पुढाकार घेतलेला आहे. निश्चितच मला असं वाटतं की काँग्रेस आता याच्यामध्ये फार मजबूत होईल, कारण सर्व स्टेटमध्ये आज जी काही दादागिरी यांची बीजेपीची होती ती सर्वच्या सर्व त्याच्यामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे. एक झारखंडमधील आंतरजातीय जोडप्याला केरळ उच्च न्यायालयाचे संरक्षण. एक इथे लग्न करून केरळच्या याच्यामध्ये ते जोडपं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते काही मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये 26 वर्षीय हिंदू तरुणींनी लग्न केलं, 30 वर्ष मुस्लिमांसोबत, आणि मग ते केरळमध्ये गेले. तिथे त्यांना संरक्षण मिळण्याची बाब आहे. आंतरराष्ट्रीय विवाहामुळे भंडाऱ्यात तणाव. एक मुस्लिम मुलगा आणि एक मुलगी हिंदू याच्यामध्ये लग्न झालं. तिथे फार मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं. शेवटी त्या मुलींनी कबूल केलं की मी स्वतःहून केलेलं आहे. त्याच्यामुळे मग ते थोडंसं शांत झालं. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने त्याला हँडल केलं. आज अलिबाग जवळील समुद्रात मच्छीमार बोटीला एक मोठी आग लागली. तुम्हाला माहिती असेल की मच्छीमार करताना 2-2, 3-3 दिवस त्यांना बाहेर राहावं लागते. आणि काही लोक तर श्रीलंकेच्या तिथपर्यंत कोपऱ्यात जातात. 8-8 दिवसाचा त्यांचा प्रबंध असतो. तर अशा ठिकाणी तिथे आग गेल्यानं स्वयंपाक वगैरे करताना बहुधा लागली असेल. अशा पद्धतीचं एक आहे. अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय स्थगित झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्पनी यांनी सांगितलं होतं की अनेक ठिकाणी ज्याची गरज नसताना अनेक लोकांना रिक्रूट करण्यात आलेले ते मात्र आता थांबलं पाहिजे. त्याच्यावरती स्थगिती आलेली आहे. कोर्टातनं त्यांना थांबवण्यात आलेलं आहे. कर थकवणाऱ्या 10,150 वाहनधारकांना जप्तीची नोटीस आलेली आहे. कराडची बातमी आहे. अनेक लोक आहे की 10,150 यांना नोटीसेस आल्या, ज्या लोकांनी कर भरलेले नाही, ज्यांच्यावरती पेनॉल्टी आहे. पण काय होईल, कुठे काय करणार आहेत गव्हर्नमेंट? त्याला काय ऑप्शन करणार आहे? ते तशाच पडून राहतील. ज्यावेळेस कोर्टाचे ऑर्डर्स होतील, काही होतील आणि त्यांना बरोबर नोटीसेस गेलेल्या नसतील. अशा पद्धतीची ती बातमी आहे. 200 कोटीच्या निधी अभावी गोंडवाना उपकेंद्राचे काम रखडले. तुम्हाला माहिती असेल की गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर इथे बाबूपेठ परिसरात 8.53 एकर जागा त्यांना मिळालेली आहे. परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं बांधकाम असायला पाहिजे ते मात्र त्याच्यासाठी 200 करोडची पुन्हा डिमांड होती, परंतु ती अजूनपर्यंत न झाल्यामुळे तिथे फक्त जागाच आहे आणि नवीन इमारतीमध्ये अजूनपर्यंत त्यांचं शिफ्टिंग झालेलं नाही. आज आमचे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक रणजित मेश्राम यांचा वाढदिवसानिमित्त खूप खूप त्यांना शुभेच्छा. अनेक लोकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक आपल्या नागपुरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्यांचं आयुष्य संपूर्ण लोकमत आणि या मोठ्या वर्तमानपत्रांसोबत राहिलेले एक विचारवंत म्हणून आज त्यांच्याकडे होते. ते एक हिस्टोरियन आहेत. या संपूर्ण आपल्या आंबेडकरी चळवळीतला एक इतिहासकार म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. अत्यंत मोठे वक्ते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या हे असतात. सर्व लोक त्यांना लाईक करतात. आज पान 2 वरती बघूया. असं टायटल आहे, मूल्यांच्या आधारावर निर्णय घेतल्यास कधीही पश्चाताप होत नाही. मूल्यांच्या आधारात तुमच्यात किती ताकद आहे त्याच्या आधारावर जे तुम्ही निश्चय करता त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला त्याच्यातनं तोटा होत नाही, पश्चाताप होत नाही. प्राध्यापक रणजित मेश्राम एक माणूसप्रेमी व्यक्तित्व. आज आमच्या भगिनी डॉक्टर पूजा नाखले हिचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे, आज वाचनीय आहे आणि आमच्याकडे सातत्यानं दैनिक बहुजन सौरभचा एक कणा आहे तो, आणि आम्हाला सातत्यानं ते विचारत असतात की तुमच्या काही अडचणी असेल तर मला सांगा. आणि सातत्यानं चौकशी करणारे आपले रणजित मेश्राम यांना दैनिक बहुजन सौरभकडनं खूप खूप शुभेच्छा. महिला सुरक्षितेचा प्रश्न याच्यावरती आज आम्ही केलेला आहे. पुण्याला नुकतीच एक घटना झाली आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकार घडला
परंतु बंधूंनो, काही गोष्टी अशा आहेत की एकीकडे दुसरं हे म्हणतोय, परंतु पोरींचे वय हे 28, 29, 30 पर्यंत व्हायला लागलेले आहेत. आणि या सर्व सिच्युएशनमध्ये ह्या देशातलं संपूर्ण एक उलटापुलट झालेली आहे. असा प्रकार या आधी 10-20 वर्षाआधी कमी होता. तिथपर्यंत 22-25, 23-25 पर्यंत राहत होत्या मुली. पण आता ॲव्हरेजमध्ये 28-29 हे वय झालेले आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी मला आता त्याच्यावरती कॉमेंट्स केलेलं बरोबर नाही, कारण याच्यावरती असं आहे की अनेक लोकांचे आपापले विचार आहेत. परंतु एका 30वी आणि 32वी जर लोढणं झालं वय, तर मग निश्चितच त्यांना फिजिओलॉजिकल अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. हे आम्हा सर्व लोकांना सांगण्याची गरज नाही आहे. छत्रपती शिवाजीची बदनामी हा नियोजनबद्ध कट होता, असं प्रेमकुमार बोके यांचं म्हणणं आहे. इंद्रजित सावंत हे एक संशोधक हे जे होते, त्याच्यावरती ज्या पद्धतीने त्यांना मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे, तर ती निश्चितच कोणीतरी त्याच्यात मोठा नियोजन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ऋषी संविधानाची वाटचाल आज कुंभमेळ्याच्या आधारावरती आज आपण हा लेख आहे. आज हा लेख श्रीराम बनसोड की ज्या प्रमाणामध्ये आज जो मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळ्यामध्ये लाखो लोकांनी उड्या घेतल्या आणि सर्व त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने पॉलिटिक्स झालं आणि त्या पॉलिटिक्स आणि ज्याच्यावरती अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आलेत की त्याच्यातलं ज्या पाण्याची किती घाण पाणी असल्याचं ते सर्व आलं. आणि त्याच्यानंतर आज काय तरी लोक काय बोलावं, आता न बोललेलं बरं. आज पुन्हा त्याच्या खाली भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका है. आज ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख, ओबीसी लेखक आहेत, आमच्याकडे सातत्यानं लिहित असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ह्याच्या ओळी आहेत ह्या, भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका है. निश्चितच त्यांच्या ह्या ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आज आईच्या मृत्यूनंतर कर्मकांडातून वाचलेले पैसे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान करण्यात आलेले. प्रकाश दलेवाले यांच्या आईचा मृत्यू झाला आणि तिने सर्वच्या सर्व 1 लाख रुपये आदित्य फाउंडेशनला दिले. निश्चितच एक महत्त्वाची बाब आहे आणि चांगली बाब आहे. सत्य, इमानदारी आणि नम्रता ही जीवनातील सर्वोच्च मूल्ये आहेत. आसमान 3 वरती असं टायटल आहे. आज या नरधामापेक्षा जनावरे परवडली याच्यावरती आमचे राजू बोरकर यांचा हा लेख. ज्या पद्धतीने जिथे आता पुण्याला जी घटना झाली आणि त्याच्या आधी अनेक घटना भारतामध्ये ज्या पद्धतीने होत आहेत, त्याच्यावर निश्चितच हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि लोकांमध्ये कमीत कमी थोडीशी तर लाज लज्जा असली पाहिजे अशा पद्धतीचं ते बोलणं आहे. मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव मेट्रो वुमन अश्विनी भिडे IAS अधिकारी आणि त्यांच्यावरती आज प्राध्यापक डॉक्टर नरेश कोठाळे हे सातत्यानं कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याच्या विरोधाला एक उजागरा देत असतात. एक चांगलं त्यांचं कर्तव्याबद्दल ते लोकांना माहिती देत असतात. निश्चितच दैनिक बहुजन सौरभ या सर्व अधिकाऱ्यांचं आम्ही सन्मान करतो, जे चांगले आहेत, लोकांच्या कामाला उपयोगी पडणारे लोक आहेत ते. EPF 95 पेन्शनधारकाच्या पदरी निराशाच येतोय. ज्या पद्धतीने त्याचा जो राईज व्हायला पाहिजे होतं, परंतु दिवसेंदिवस पेन्शनचा पैसा कमी होताना दिसतोय. त्याच्यामुळे म्हाताऱ्या लोकांना जो एक आधार आहे त्याच्यावरती तो आधारही कमी होताना दिसतोय. असं आजचा हा लेख रमेश लांजेवार यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज 5-4 वरती बघूया. डॉक्टर आंबेडकर टीचर्स वेलफेअर असोसिएशनच्या प्राध्यापकांचा मेळावा. आज अनेक लोकांनी त्याच्यामध्ये जोगेंद्र कवाडे होते, आज आमचे प्रदीप आगलावे, बनते नागदीपनकर, अशा फार महत्त्वाची आजची मंडळी तिथे होती. अनेक विषयावरती त्यांनी चर्चा केली, मंथन केलं की आपण आता आंबेडकरी समाजाने काय काय करायला पाहिजे याच्यावरती आज फार मोठी चर्चा झालेली आहे. रवी भवन इथे प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई करा. संभाजी ब्रिगेड यांची ज्या पद्धतीने इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांच्यावरती जे शिवीगाळ केली
त्याच्यावरनं त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी आलेली आहे. आज अण्णा हजारेचे सिलेक्टिव्ह बोलणे शंका उपस्थित करणारे हेमंत पाटील यांचं की आज अण्णा हजारे ज्या पद्धतीने सांगितले की मी भ्रष्टाचार विरोधामध्ये, परंतु ते मात्र बाकीचे महत्त्वाचे मुद्द्यांवरती कधीच बोलत नाही. अडाणी अंबानीच्या बाबतीत मात्र एक शब्दही न काढत नाही. त्याच्यामुळे आज त्यांच्यावरती ज्या पद्धतीने त्याला ग्लोरिफाय केलं RSSने ते निश्चितच एक निषेधात्मक होतं. संविधान गौरव महोत्सवातून यशवंतराव चव्हाण विद्यापीठ संविधानावर परिसंवाद आहे, लाखांदूर इथली बाब आहे. एक 75व्या वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारतीय संविधानाला चर्चासत्र यशवंतराव चव्हाण मुक्त संयुक्त विभागाच्या वतीनं एक संविधान गौरव महोत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे लाखांदूरला. त्याची आम्ही बातमी घेतलेली आहे. आज अनेक विविध संस्थांकडनं संत गुरु रविदासजी जयंतीनिमित्त बहुजन समाज जागृतीचा आज कार्यक्रम नागपूर इथे झालेला आहे. दुबई इथली एक बातमी आहे, ती आज आम्ही इथे घेतलेली आहे. आज डॉक्टर कलमकर गोवर्धन पाली आणि बुद्धिझम विभागातून प्रथम मेरिट आले. त्याच्यानंतर मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आलं. आमच्या भगिनी वैशाली अंबादे मेश्राम यांना PhD मिळालेली आहे. ते BMS मध्ये होते. त्यांच्या गाईड मधुकर लहानकर आणि अनेक लोक त्यांच्यात मार्गदर्शनात त्यांना श्रेय दिलेलं आहे त्यांनी. अशा रीतीने 10 गावामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आलेला आहे. एक निळाई तर्फे 3 दिवसीय 16 ते 16वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन नागपूर इथे सुरू म्हणजे त्याची तयारी आहे. त्या संबंधामध्ये अनेक मान्यवर लोकांना बोलवण्याची तयारी आहे. निश्चितच ती बातमी आज अत्यंत महत्त्वाची आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रोजप्रमाणे आजही विनंती करेल की हा पेपर मोफत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, शाहू या लोकांचे सर्व महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचतील, सर्वांपर्यंत पोहोचतील एवढी कमीत कमी आपल्या लोकांनी ची काळजी घ्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या.